श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याचे नियोजन हे येत्या 30-40 वर्षातील वाढीव लोकसंख्या आणि बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकाळाचा विचार करून व्यापक स्वरूपात करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। मंत्रालयात आयोजित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा व जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधितांना सूचित केले। बैठकीस आमदार समाधान अवताडे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। खासदार प्रणिती शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत्या। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास करताना पुढील 30-40 वर्षात शहराचा होणारा विस्तार, लोकसंख्या वाढ, वाहनांची वाढती संख्या, मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची, देशा-परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नियोजन करावे। पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची लांबी रुंदी, वारी काळात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसर विकासाचे नियोजन, कामाचा दर्जा या सर्व बाबी या येत्या भविष्याचा विचार करून दर्जेदार व व्यापक स्वरूपात कराव्यात। मंदिर विकासाबाबत सविस्तर आढावा घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या।